मला वाटतं 1986 साली हा लढा सुरू झाला आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे दैवत धर्मवीर आनंदीगे साहेबांनी त्याचबरोबर हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील हा लढा गेली 40 वर्ष आम्ही लढतोय. आजही या निवडणुकीची मला वाटतं लाखो हिंदू भक्त वाट बघतात की केव्हा ही पाठ होईल आणि त्यासाठी मला वाटतं केंद्रात सुद्धा त्यांचं सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष कमी करून या ठिकाणी मला वाटतं या बाबतीमध्ये जर लक्ष दिलं जसं राम मंदिर झालं तसं आता हे सुद्धा ठाणे जिल्ह्याचा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे. यासाठी मला वाटतं धर्मवीर आनंदीगे साहेबांनी पुढाकार घेतला होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी घेतला होता आणि हेच आंदोलन गेली 40 वर्षापासून चालू आहे. तर मी मलंगचरणी प्रार्थना करतो की त्यांना देव शुभदी देव आणि मला वाटतं हा लाखो हिंदूंचा हा विषय आहे हा मला वाटतं साकार हो अशी मी या मलंगचरणी प्रार्थना करतो. ठाण्याचा महापौर उद्या बसणार आहे, काय अपेक्षा आहे तो नवीन मला वाटतं पहिला आपण या मलंग मुक्तीच्या पहाटेविषयी करूया. ठाण्याचा महापौर कोण होणार आहे, मुंबईचा महापौर कोण होणार आहे, गेली 40 वर्ष हा लढा आम्ही देतोय. सर्व हिंदू या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत आणि दिघे साहेबांचं स्वप्न होतं, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं की हे मलंग मुक्तीची पहाट व्हावी. यासाठी मला वाटतं केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, यांनी पुढाकार घेऊन जसं राम मंदिराचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने याचा पण प्रश्न. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मशाल चिन्ह दिसलं की मी निधी कमी करतो, फक्त धनुष्यबाण आणि कमळ यांच्याकडे असेल त्यांनाच मी निधी देतो असं नितेश राणे म्हणतात. हे पालकमंत्री आहेत अशा प्रकारे निधीमध्ये मला वाटतं आता निवडणुका मला वाटतं 3-3.5 वर्ष महाराष्ट्र तरी नाही. त्यामुळे लोकांची अपेक्षा होती की आता तरी कमीत कमी आम्ही भरघोस मताने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, भले ते मशीनच्या द्वारे झालं असेल परंतु आता तरी मला वाटतं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मला वाटतं करते या बजेटमध्ये असं वाटलं होतं की सर्वसामान्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल, परंतु गेल्या वेळेसच बजेट आहे सेम त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आहेत, पण काय लोकांच्या अपेक्षेला कोण विचारतात.